तर आज मी आलेली आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि आमची कुळदैवत असलेल्या आई तुळजाभवानीच्या दर्शनाकरिता तुळजापूरला। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वैशू व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि आपापल्या कामात व्यस्तच असाल आणि असायलाच पाहिजे। तर खूप दिवसाचा आमचा प्लॅन चालू होता की तुळजापूरला दर्शनाला जायचं, पण तसा योग घडून आलाच नाही कधी। तर असं सुद्धा म्हणू शकता की आईने आम्हाला बुलावा धाडलाच नव्हता। तर आज योगायोगाने ती संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे, त्यामुळे आम्ही इथं तुळजापूरला दर्शनाला आलो आहे। तर सगळ्यात आधी आईसाठी घेतली आपण इथं ओटी, खणा नारळाची ओटी। आणि तुम्ही बघू शकता तुळजापुरामध्ये खूप गर्दी आहे, कारण आज आहे चैत्राची पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमेला ही तुळजापूरची खूप मोठी यात्रा असते आणि लांबून लांबून भक्त दर्शनासाठी येत असतात। तर आम्ही सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं की आज यात्रा आहे, पण योगायोग असं बघा तुम्ही की आम्हाला सुद्धा या चांगल्या दिवशी दर्शन घडलं। तर यात्रा असल्यामुळे ऑब्विसली भक्तांची गर्दी सुद्धा असेलच। तर बघू शकता तुम्ही सलग 2 तास लाईनमध्ये लागल्यानंतर आम्हाला दर्शन भेटले आणि इथं खूप सारे लोक आले होते आणि त्यांनी आपापल्या देवीच्या मूर्त्या सजून आणल्या होत्या। तर त्याची इथं प्रथा आहे ती तुम्हाला यूट्यूबवर सर्च केल्यानंतर समजेलच। तर आमचे शांततेत दर्शन झाले आणि निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला। तर आजचा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।